मित्रांनो, आपण सगळे आयुष्यात चुका करतो. कोणीही परफेक्ट नसतो आणि चूक होणं हे पूर्णपणे नॉर्मल आहे. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्या चुका सारख्या नसतात. काही चुका अशा असतात ज्या आपल्याकडून नकळत होतात. आपल्याला माहीत नसतं आपण काय करत आहोत आणि त्या चुका माफी केल्या जातात. कारण त्यामागे वाईट इंटेन्शन नसतं. पण काही चुका अशा असतात ज्या आपण पूर्णपणे जाणून बुजून करतो. आपल्याला माहित असतं की हे चुकीचं आहे, हे करू नये, तरी सुद्धा आपण तेच करतो. आणि मित्रांनो, हीच सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे. कारण इथे चूक नसते, इथे डिसिजन असतो. आपण चुकीचा मार्ग निवडतो, आपण चुकीचा निर्णय घेतो आणि हळूहळू तो डिसिजन आपल्या आयुष्यावर परिणाम करायला लागतो. सुरुवातीला कदाचित काहीच होत नाही, सगळं नॉर्मल वाटतं. पण हळूहळू त्या छोट्या छोट्या चुकीच्या डिसिजन्स आपल्या सवयी बनतात, आपल्या बिहेवियरचा भाग बनतात आणि एक वेळ अशी येते की आपण त्या चुका रिपीट करत राहतो. मित्रांनो, तुम्ही कधी नोटीस केलंय का? काही लोकांना सगळं माहीत असतं, त्यांना काय बरोबर आहे, काय चूक आहे हे पूर्णपणे कळतं, पण तरीही ते त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहतात. का? कारण ते त्यांच्या माइंडला कंट्रोल करत नाहीत. ते त्यांच्या हॅबिट्स बदलत नाहीत आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य हळूहळू बिघडत जातं. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा आपण जाणून बुजून चूक करतो, तेव्हा आपल्याला गिल्ट सुद्धा वाटतं. आपल्याला आतून माहीत असतं की आपण चुकीचे करत आहोत, पण तरी सुद्धा आपण स्वतःला थांबवत नाही आणि हीच गोष्ट आपल्या कॉन्फिडन्सला कमी करते, आपल्या सेल्फ रिस्पेक्टला तोडते. मित्रांनो, जाणून बुजून केलेली चूक फक्त त्या क्षणापुरती राहत नाही, ती आपल्या फ्युचरवर परिणाम करते, ती आपल्या रिलेशनशिप्सवर परिणाम करते, ती आपल्या इमेजवर परिणाम करते आणि हळूहळू ती आपल्या आयुष्याची डायरेक्शन बदलते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. जाणून बुजून चुका करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात नेमकं काय होतं आणि त्या चुका त्यांना कुठे घेऊन जातात. हे काही साधं नॉलेज नाही, हे अशी रियालिटी आहे जी तुम्हाला वेळेआधी समजली तर तुम्ही तुमचं आयुष्य वाचवू शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला अशी गोष्ट समजेल जी तुमचा एक चुकीचा डिसिजन बदलू शकते आणि तुमचं फ्युचर सुरक्षित करू शकते. नंबर 1, रिस्पेक्ट हळूहळू संपतो. मित्रांनो, रिस्पेक्ट ही अशी गोष्ट आहे जी एकदम मिळत नाही, ती हळूहळू कमवावी लागते. पण ती गमवायला फक्त काही चुकीचे डिसिजन्स पुरेसे असतात. जेव्हा तुम्ही जाणून बुजून चुकीचं करता, तेव्हा तुम्हाला वाटतं कोणाला कळणार नाही, पण लोक सगळं पाहत असतात. ते शांत असतात पण ब्लाइंड नसतात. सुरुवातीला ते इग्नोर करतात, ते तुम्हाला बेनिफिट ऑफ डाऊट देतात. पण जेव्हा तीच गोष्ट पुन्हा पुन्हा घडते, तेव्हा त्यांच्या मनात एक इमेज तयार होऊ लागते. हा माणूस सिरियस नाही, हा ट्रस्ट करण्यासारखा नाही आणि इथूनच रिस्पेक्ट कमी व्हायला सुरुवात होते. नंबर 2, ट्रस्ट कायमचा तुटतो. मित्रांनो, ट्रस्ट हा रिलेशनशिपचा फाउंडेशन असतो. तो वेळ घेतो, तो अनुभवातून तयार होतो. पण जेव्हा तुम्ही नोविंगली चुका करता, तेव्हा तुम्ही त्या ट्रस्टला स्वतःहून तोडत असता. एकदा ट्रस्ट तुटला की लोक तुमच्याशी डिस्टन्स ठेवायला लागतात. ते तुमच्याशी बोलतील पण मनाने कनेक्ट होणार नाहीत. आणि सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे ब्रोकन ट्रस्ट रिपेअर करणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल असतं. नंबर 3, हॅबिट तयार होते. मित्रांनो, जी गोष्ट तुम्ही रिपीट करता ती तुमची आयडेंटिटी बनते. सुरुवातीला तुम्ही एक चूक करता, नंतर ती जस्टिफाय करता, सगळेच करतात इतकं काही नाही आणि हळूहळू ती चूक तुमची सवय बनते आणि जेव्हा चूक सवय बनते तेव्हा ती तुम्हाला चुकीची वाटणंही बंद होतं. नंबर 4, गिल्ट वाढत जातो. मित्रांनो, तुम्ही बाहेरून कितीही कॉन्फिडंट दिसत असाल, पण आतून तुम्हाला सगळं माहीत असतं. तुमचं कन्सायन्स तुम्हाला सांगत असतं हे चुकीचं आहे, पण जेव्हा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता तेव्हा गिल्ट बिल्ड होतो आणि हा गिल्ट तुमच्या मनावर प्रेशर टाकतो. तुम्ही शांत राहत नाही, तुम्हाला अनॅक्सिटी येते. नंबर 5, रिलेशनशिप्स खराब होतात. मित्रांनो, रिलेशनशिप ट्रस्टवर चालतात. जेव्हा लोकांना तुमचं बिहेवियर समजतं, तेव्हा ते इमोशनली दूर होतात. ते तुमच्याशी फॉर्मली बोलतात, पण
त्यांच्यातला कनेक्शन संपतो आणि हळूहळू तुम्ही एकटे पडायला लागता. नंबर 6, अपॉर्च्युनिटीज कमी होतात. मित्रांनो, जीवनात सक्सेस मिळवण्यासाठी टॅलेंट पुरेसं नसतं, इमेज सुद्धा महत्वाची असते. लोक त्या व्यक्तीला चान्स देतात ज्याच्यावर त्यांना विश्वास असतो. जर तुमची रेप्युटेशन खराब झाली तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळणं बंद होतं. नंबर 7, सेल्फ रिस्पेक्ट कमी होतो. मित्रांनो, सगळ्यात पेनफुल गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःच्या नजरेत खाली जाता. तुम्हाला माहित असतं की तुम्ही चुकीचं करत आहात आणि त्यामुळे तुमचा सेल्फ रिस्पेक्ट तुटतो. नंबर 8, लाईफ स्टक होते. मित्रांनो, सक्सेस मिळवण्यासाठी ग्रोथ आवश्यक आहे, पण जेव्हा तुम्ही त्याच चुका रिपीट करता तेव्हा तुम्ही पुढे जात नाही. तुम्ही त्याच सायकलमध्ये अडकून राहता. नंबर 9, निगेटिव्ह आयडेंटिटी तयार होते. मित्रांनो, लोक तुम्हाला तुमच्या वर्ड्सवरून नाही तर तुमच्या ॲक्शन्सवरून ओळखतात. तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही काय करता हे जास्त लक्षात राहतं. जेव्हा तुम्ही वारंवार जाणून बुजून चुकीचे डिसिजन्स घेता तेव्हा लोक तुमच्याबद्दल सायलेंटली ऑब्झर्वेशन करत असतात. सुरुवातीला ते काही बोलत नाहीत, ते तुम्हाला चान्स देतात. कदाचित ही एकदा चूक असेल, पण जेव्हा तीच चूक पुन्हा पुन्हा होते तेव्हा त्यांच्या माइंडमध्ये तुमचं एक इमेज तयार होतो आणि मग ते म्हणायला लागतात, हा माणूस रिलायबल नाही, याच्यावर ट्रस्ट ठेवू नये, हा नेहमी असंच करतो. मित्रांनो, हीच तुमची निगेटिव्ह आयडेंटिटी बनते. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे? ही आयडेंटिटी एकदा तयार झाली तर ती बदलणं खूप कठीण होतं. तुम्ही नंतर कितीही चांगलं वागलात तरी लोकांना आधीचा व्हर्जन आठवत राहतो. म्हणून तुमचे छोटे छोटे ॲक्शन्स तुमची इमेज तयार करत असतात. म्हणून कॉन्शियस राहा आणि स्वतःची अशी आयडेंटिटी तयार करा ज्यावर लोक विश्वास ठेवतील. नंबर 10, शेवटी पश्चाताप होतो. मित्रांनो, सगळ्यात पेनफुल फिलिंग कोणती आहे माहीत आहे? ती म्हणजे पश्चाताप. जेव्हा वेळ निघून जाते आणि आपल्याला सगळं कळतं पण तेव्हा काहीच बदलता येत नाही. जेव्हा तुम्ही वारंवार जाणून बुजून चुका करता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला काही फरक पडत नाही. तुम्हाला वाटतं चालेल नंतर बघू, पण हळूहळू त्या चुका सवयी बनतात. त्या सवयी तुमचं आयुष्य घडवतात आणि एक वेळ अशी येते की तुम्ही मागे वळून पाहता आणि तुम्हाला जाणवतं, मी हे टाळू शकलो असतो, मी योग्य डिसिजन घेतला असता तर आज माझं आयुष्य वेगळं असतो. मित्रांनो, हा रिग्रेट खूप पेनफुल असतो कारण तो पास्ट बदलू शकत नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो रिग्रेट तुम्हाला रोज आठवण करून देतो की तुम्ही कुठे चुकीचा डिसिजन घेतला. म्हणून आजपासूनच जागे व्हा. आता जे डिसिजन्स घ्याल ते कॉन्शियसली घ्या, कारण फ्युचरमध्ये रिग्रेट टाळायचा असेल तर प्रेझेंटमध्ये योग्य डिसिजन घ्यावा लागतो. म्हणून मित्रांनो, आज आपण एक खूप महत्वाची गोष्ट समजून घेतली. चूक होणं ही समस्या नाही, कारण प्रत्येक माणूस चुका करतो आणि त्या चुका आपल्याला शिकवतात. पण खरी समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपण जाणून बुजून चूक करतो. जेव्हा आपल्याला माहित असतं की हे चुकीचं आहे तरी सुद्धा आपण तेच करतो. मित्रांनो, जाणून बुजून घेतलेले चुकीचे डिसिजन्स हे आपल्या आयुष्याला हळूहळू बिघडवतात. ते एकदम नुकसान करत नाहीत, पण हळूहळू आपला रिस्पेक्ट कमी करतात, आपला ट्रस्ट तोडतात, आपल्या सवयी खराब करतात आणि शेवटी आपल्याला आतून कमजोर बनवतात. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला सगळं कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. मित्रांनो, आयुष्य आपल्याला नेहमी चान्सेस देतं. प्रत्येक दिवशी प्रत्येक डिसिजन मध्ये तुमच्या समोर 2 मार्ग असतात. एक सोपा पण चुकीचा, दुसरा कठीण पण बरोबर. आणि तुमचं फ्युचर हे तुम्ही कोणता मार्ग निवडता यावर ठरतं. म्हणून आजपासून एक सिंपल लक्षात ठेवा, तुम्हाला जे बरोबर वाटतं तेच करा, जरी ते कठीण असलं, जरी त्यात टाइम लागला. कारण शॉर्ट टर्म मध्ये चुकीचा मार्ग सोपा वाटतो पण लॉंग टर्म मध्ये तोच सर्वात मोठं नुकसान करतो. आणि बरोबर मार्ग सुरुवातीला कठीण वाटतो पण शेवटी तोच तुम्हाला सक्सेस देतो. मित्रांनो, तुम्ही तुमचं आयुष्य एका चुकीच्या डिसिजनमुळे बिघडवू शकता, पण त्याच वेळी एका योग्य डिसिजनमुळे तुम्ही तुमचं आयुष्य बदलूही शकता. म्हणून आजपासून तुमच्या डिसिजन्सकडे लक्ष द्या, तुमच्या ॲक्शन्सकडे लक्ष द्या, कारण तुम्ही रोज जे करता तेच तुमचं फ्युचर बनवतं.
आणि लक्षात ठेवा, यशस्वी लोक परफेक्ट नसतात, पण ते एक गोष्ट नक्की करतात, ते जाणून बुजून चुकीचं करत नाहीत. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहा, चुकीचं ओळखा आणि ते थांबवा. कारण शेवटी जिंकतो तोच जो योग्य निर्णय घेतो आणि जो स्वतःला कंट्रोल करू शकतो. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर एक गोष्ट नक्की आहे, तुम्हाला फक्त टाइमपास करायचा नाही, तुम्हाला खरंच काहीतरी बदलायचं आहे. कारण सगळे लोक व्हिडिओ सुरू करतात पण शेवटपर्यंत फक्त तेच लोक पाहतात जे त्यांच्या आयुष्याबद्दल सिरियस असतात. म्हणून सर्वात आधी स्वतःसाठी एक छोटा डिसिजन घ्या. आज तुम्ही जे ऐकलं ते फक्त ऐकून सोडणार आहात का, की त्यावर ऍक्शन घेणार आहात? मित्रांनो, नॉलेज मिळवणं सोपं आहे, पण त्यावर ऍक्शन घेणं हीच खरी डिफरन्स तयार करते. जर तुम्हाला खरंच तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर आजपासून एक छोटी सवय सुरू करा. जाणून बुजून चूक करणं थांबवा आणि प्रत्येक डिसिजन घेण्याआधी स्वतःला विचारा, हे योग्य आहे का? आता एक छोटा सपोर्ट. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा. कारण तुमचा एक लाईक फक्त नंबर वाढवत नाही, तो मला सांगतो की तुम्हाला असा कंटेंट आवडतो आणि तोच मला अजून पॉवरफुल व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेट करतो. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारच्या रिअल लाईफ लेसन्स, माइंडसेट बदलणाऱ्या गोष्टी आणि प्रॅक्टिकल ॲडवाइस शिकायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे तुम्हाला फक्त मोटिवेशन नाही तर क्लॅरिटी मिळणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता ठेवू नका, तुमच्या त्या मित्राला नक्की शेअर करा जो रिपीट चुका करत आहे, जो चुकीचे डिसिजन्स घेतो. कदाचित तुमचा एक शेअर त्याचं आयुष्य बदलू शकतो. आणि जर तुम्हाला खरंच सपोर्ट करायचा असेल तर सुपर थँक्सचा वापर करू शकता. तुमचा छोटासा सपोर्ट मला अजून क्वालिटी कंटेंट तयार करायला मदत करतो. शेवटी एक छोटा प्रश्न, तुम्ही कधी जाणून बुजून चुकीचा डिसिजन घेतलाय का? कमेंटमध्ये नक्की लिहा येस किंवा नो. कारण तुमचा एक कमेंट फक्त रिप्लाय नसतो, तो एक अवेअरनेस स्टेप असतो. मित्रांनो, लर्निंग इथेच थांबवू नका, ऍक्शन घ्या. कारण स्मॉल स्टेप्स आज घेतले तर बिग चेंजेस उद्या होतात. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका पॉवरफुल व्हिडिओमध्ये.